कुटुंबातील व्यक्तीला देणार 25,000 रुपये। लवकर ही 5 कार्डे काढून घ्यावीत। सर्वांना 25,000 रुपये सरकार आता देत आहे। सरकारने आता नवीन घोषणा त्या ठिकाणी आता केली आहे। 18 वर्षावरील सर्वांना 25,000 रुपये लाभ या 5 कार्डावर आता तुम्हाला देण्यात येत आहे। सरकारच्या माध्यमातून एक नवीन घोषणा आता करण्यात आली आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मिळणार 25,000 रुपये। यासाठी आता ही 5 कार्ड काढणं तुम्हाला गरजेचं आहे। यामधील पहिल्या कार्डामधून तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ आता सरकारकडून मिळणार आहे। दुसरं कार्ड जर तुम्ही काढलं तर त्या कार्डामधून 15,000 रुपये तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे। तिसरं जर कार्ड तुम्ही काढलं तर तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ सरकारकडून आता त्या ठिकाणी मोफतपणे मिळणार आहे। 4 नंबरचं कार्ड जर तुम्ही काढलं किंवा तुमच्याजवळ काढलेलं जर असेल तर हे कार्ड तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ सरकारकडून आता मिळवून देणार आहे। आणि 5 नंबरचं कार्ड जर तुम्ही काढलं तर तुम्हाला 1,20,000 रुपयांचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही कार्ड काढण्यासाठी 1 रुपया सुद्धा तुम्हाला खर्च लागणार नाही। सरकार दरवर्षी काही ना काही नवीन योजना आणत असतं। जसं की तुम्हाला माहिती आहे, PM किसान योजनेच्या माध्यमातून 2,000 मिळतं, लाडक्या बहिणी असतील, भरपूर योजना सरकार काढत असतं। त्याच्या माध्यमातून तुम्हाला लाभ हा दरवर्षी वेगवेगळा मिळत असतो। तशाच प्रकारे या 5 कार्डावर 2025 या वर्षामध्ये म्हणजेच या महिन्यामध्ये नवीन योजना आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना आता मिळणार आहे। बघा, अट काय आहे यामध्ये, 18 वर्षावरील सरसकट सर्वांना हा 25,000 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय। बघा, तुमचं जर वय वर्ष 18 वर्षाच्या पुढील असेल तर तुम्हाला सरकार आता केंद्र सरकारच्या माध्यमातून, बघा, राज्य सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकार म्हणजेच त्या ठिकाणी मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा लाभ देण्यात येणार आहे। 2025 या वर्षामध्ये सरकारकडून बघा 9 नवीन योजना आता काढल्या आहेत। बघा, 9 नवीन योजना आता काढलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता या 5 सरकारी कार्ड जर तुम्ही त्या ठिकाणी आता जर काढलं तर तुम्हाला 25,000 रुपयांचा लाभ, तसेच तुम्हाला 1,20,000 रुपयेपर्यंतचा लाभ। बघा, 25,000 रुपयापासून 1,20,000 रुपयेपर्यंत लाभ वेगवेगळ्या माध्यमातून सरकारकडून आता त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। हे कार्ड काढण्यासाठी 1 रुपया पण तुम्हाला खर्च येणार नाही। बघा, अजिबात तुम्हाला पैसे जास्त लागणार नाहीत हे कार्ड काढण्यासाठी। तुम्ही आधीच जर हे कार्ड या ठिकाणी काढून घेतला असेल तर यामध्ये आता 2025 मध्ये नवीन योजना आता या महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सादर केल्या गेल्या आहेत। तुम्ही फक्त हे कार्ड काढून घरामध्ये तसेच ठेवलेले असणार, परंतु याचा फायदा कसा घ्यायचा तुम्हाला माहिती नसतं, कारण तुम्ही खेडेगावात राहत असता। तुम्हाला या कार्डावर पैसे कसे मिळवायचे मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची 5 कार्ड काढायला सरकारने त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय, ज्याच्या माध्यमातून 25,000 रुपयांचा लाभ तुम्हाला आता त्या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहे। जर तुम्ही ही कार्ड आधीपासून काढली असेल तर याचा लाभ कसा घ्यायचा ते पण सांगणार आहे। मग ती कोणती 5 कार्डे आहेत आणि याचा फायदा तुम्हाला कसा करून त्या ठिकाणी घ्यायचा आहे, तुम्ही नक्की यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। वयाच्या 18 वयावरील तुमच्यासाठी आता 5 कार्डावर सरकारच्या माध्यमातून नवीन योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत। ही 5 कार्ड प्रत्येकाशी आता लिंक असतात। बघा, तुम्हाला 5 कार्ड सांगणार आहे, ती प्रत्येकाशी लिंक असतात। म्हणजेच एक कार्ड दुसऱ्या कार्डाशी लिंक असतं, दुसरं कार्ड तिसऱ्या कार्डाशी लिंक असतं, म्हणजेच ते संबंधित असतं। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा। बघा, आता जर तुम्हाला वेगवेगळा लाभ 25,000 रुपयेपर्यंत पाहिजे असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, कारण आता हे कार्ड जे आहेत तर ते एकमेकाशी संबंधित असणार आहेत। त्यामुळे चुकून जर एक पॉईंट चुकला तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रत्येकाकडे मित्रांनो असतंच। भारतीय नागरिकाकडे हे 5 कार्ड आता असणं गरजेचं आहे। बघा, या 5 कार्डावर तुमच्याकडे जर हे 5 कार्ड जर तुम्ही काढून आता घेतला तर भारत सरकारच्या विविध योजनांच्या मार्फत तुम्हाला लाखो रुपयांचा लाभ तुम्ही या ठिकाणी आता घेऊ शकता। व्हिडिओमध्ये 5 कार्डांची संपूर्ण माहिती या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे। 2025 मध्ये नवीन योजना आता सरकारच्या माध्यमातून
काढण्यात आले आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठा लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर हे 5 कार्ड काढणं अगदी मोफत आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओमध्ये कार्डची माहिती बरोबरच कार्ड नेमकं कसं काढायचं आहे याची देखील डिटेल्स माहिती या ठिकाणी आम्ही दिलेली आहे। अर्धवट माहिती तुम्हाला बिलकुल आम्ही देणार नाही। म्हणजेच हे कार्ड तुम्ही काढलेलं जरी असेल, आधी जरी काढला असेल, तर त्याचा वापर कसा करायचा, फायदा कसं तुम्हाला करून घ्यायचा, यावरती अनुदान कसं मिळवायचं हे सुद्धा तुम्हाला आता समजणार आहे। जरी तुम्ही हे कार्ड काढलेलं नसेल तर मग कसं काढायचं याची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आली आहे। हे मोबाईलच्या माध्यमातून पुढील 1 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला आता व्यवस्थित समजणार आहे की याचा लाभ तुम्हाला कसा मिळवायचा आहे। मित्रांनो, पुढील 2 मिनिटे तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहायचं आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणार नाही याची खात्री करा, कारण मित्रांनो, आता या जर अर्धवट व्हिडिओ सोडून गेला तर या कार्ड बद्दल तुम्हाला पुरेपूर माहिती समजणार नाही आणि लाभ कसा घ्यायचा हे सुद्धा समजणार नाही। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये आता बघा, तुमचं जर वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल बघा, आणि तुम्हाला हा जर लाभ त्या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आता चालणार आहे। कोण कोण चालणार आहे? ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल, मग स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ भेटणार आहे। तुमची 18 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत एवढंच अट घातल्या बघा। 18 वर्ष पूर्ण जर तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांची झाली असेल तर तुम्हाला हा लाभ सर्वांना या 5 कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहे। कसा घ्यायचा लाभ नक्की बघा। तुम्हाला प्रत्येक कार्डाची माहिती सांगतो, लाभ कसा घ्यायचा, आणि यामधील तुम्हाला कार्डांची नावे कसं काढायचं व्यवस्थित सांगतो बघा। पहिलं कार्ड आहे खास शेतकऱ्यांसाठी। शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर कुठली बघा थोडी तरी जमीन तुमच्या नावावर असेल तर अशा लोकांसाठी एक कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड। या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आता हे कार्ड बनवलंय। या कार्डच्या माध्यमातून विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्याला 4% इतक्या कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून हे कार्ड देणार आहे। पहिलं कसं होत होतं, 7% 8% शेतकऱ्यांना कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून देत होते, परंतु अगदी फक्त 4% इतक्या कमी व्याजदरामध्ये तुम्हाला राष्ट्रीयकृत बँका त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या बघा, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कुठं कर्ज भेटणार आहे? स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देणार आहेत, महाराष्ट्र बँकेमध्ये देणार आहेत, त्यानंतर पोस्टात देणार आहेत, त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये देणार आहेत। शेतकऱ्याला पडणाऱ्या ज्या काही गरजा असतील, शेतीची कामं असतील, त्या ठिकाणी बिया असतील, त्या ठिकाणी त्यामध्ये अवजारे खरेदी तुम्हाला करायची असतील, सर्व कामांसाठी कमी व्याजदरात लोन तुम्हाला आता किसान क्रेडिट कार्डवर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। मग याचा लाभ कसा घ्यायचा तुम्हाला पुढे सांगण्यात आलंय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पण त्याआधी लगेच पाहूया दुसरं कार्ड आहे कोणतं आहे, तर बघा दुसऱ्या कार्डवर तुम्हाला लाभ कुठला भेटणार आहे? जे लोक मिस्त्री असतील, त्या ठिकाणी वेल्डिंगचे काम करत असतील, पेंटर लोक असतील, प्लंबर लोक असतील, असे काहीतरी काम करणारे व्यक्ती असतील ज्यांच्याकडे कुठली तरी कला आहे पण ते कुठल्या तरी कंपनीत काम करत आहेत, कुठल्या तरी संस्थेमध्ये काम करत आहेत। मित्रांनो, काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या नावावर कुठला तरी PF म्हणजेच प्रायव्हेट फंड त्या ठिकाणी जमा होत नाही, अशा लोकांसाठी हे कार्ड आहे, ज्याच्या मार्फत जर योजनेचा लाभ तुम्ही जर घेतला तर तुम्ही शॉक होऊन जाल, एवढं भारी यामध्ये लाभ तुम्हाला मिळणार आहे। बघा या ठिकाणी कारण काय होतं, बऱ्याचशा ठिकाणी श्रम करणारी म्हणजेच काम करणारी कुठल्या तरी स्किलवाली लोक आहेत, वेल्डिंगवाले, प्लंबरवाले, मिस्त्री वगैरे, ही कला दाखवून त्या ठिकाणी पैसे कमवणारे लोक ज्यांच्याकडे कला आहे ते काम करतात। ते कुठल्याही कंपनीत काम करत असतील किंवा कुठल्याही कंपनीत त्या ठिकाणी काम करत जरी नसतील तर ते स्वतःच्या जीवावर पण आपली रोजीरोटी त्या ठिकाणी करत असतील, तर त्या ठिकाणी कमवत असेल, स्वतःच्या जोरावर कमवत असेल, तर अशा लोकांसाठी एक कार्ड त्या ठिकाणी आलंय, ते म्हणजे ई-श्रम कार्ड। आता मित्रांनो, ई-श्रम कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला महत्त्वाचं हे कार्ड काढायचं कसं, तसेच व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी हे पैसे कसे भेटणार आहे ते पुढे सांगणार आहे। मित्रांनो, ई-श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्हाला ई-श्रम कार्ड काढल्यानंतर UNA नंबर त्या ठिकाणी लगेच तयार होत असतो।
मग याचा लाभ कसा घ्यायचा तुम्हाला पुढे सांगणारच आहे। नवीन योजना सरकारच्या माध्यमातून कोणती सुरू करण्यात आल्या ज्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे। तुम्ही जर काम करत असाल बिल्डिंगचं वगैरे तर तुम्हाला हा लाभ आता मिळणार आहे। कसा घ्यायचा ते पुढे सांगणारच आहे। तत्पूर्वी तिसऱ्या कार्डाची माहिती घेऊया। ती बघा, तिसरं कार्ड आहे ते कुठलं बघा, ज्यामध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला 25,000 रुपयांचा लाभ देखील या ठिकाणी मिळणार आहे। ते कार्ड देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच तुमच्या घरामध्ये मुलगी असेल, तुमच्या मुलीला शिक्षणासाठी देखील सरकार काही अनुदान सुद्धा देणार आहे। ते पण कसं मिळवायचे ते पण पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता तिसरं कार्ड जे आहे ते तुमच्या हेल्थसाठी आहे। बघा, तिसरं कार्ड तुमच्या आरोग्यासाठी आहे। आरोग्यासाठी फार महत्त्वाचं कार्ड आलंय, आयुष्यमान भारत कार्ड योजना तुमच्याकडे आहे का बघा। मित्रांनो, एक कार्ड असेल तर 2025 मध्ये तुम्हाला फायदा कसा घ्यायचा बघा। मित्रांनो, तुम्ही ऐकलं पण असेल, तुमच्या परिवाराला 5 लाख रुपयांची जी काय मेडिकल ट्रीटमेंट आहे ती आता मिळू शकते। उदाहरणार्थ तुम्ही जर आजारी पडला किंवा एखादी दुर्घटना जर झाली तर त्यामध्ये इलाज करता तुम्हाला आता येणार आहे। तुमच्या हॉस्पिटलमध्ये भरती जर तुम्हाला त्या ठिकाणी केलं तर तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत इलाज आता या आयुष्यमान कार्डवरती मिळणार आहे। तुमच्याकडे आहे का बघा हे कार्ड, याचा फायदा कसा घ्यायचा, 2025 मध्ये नवीन योजना काय आल्या ते पुढे सांगणारच आहे। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आयुष्यमान मंत्रालयाच्या माध्यमातून काही प्रायव्हेट जे हॉस्पिटल आहेत, सरकारी नाही बरं का मित्रांनो, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काही हॉस्पिटल जे आहेत तर ते आयुष्यमान भारत कार्डच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोडलेले आहेत। अशा जवळपास भरपूर हॉस्पिटल आहेत मित्रांनो, जिल्ह्यामध्ये शेकडो हॉस्पिटल त्याच्या ठिकाणी त्या आयुष्यमान भारत कार्ड योजना जी आहे सरकारची त्याच्या माध्यमातून जोडले आहेत। इथे तुम्हाला मोफत त्या ठिकाणी उपचार दिले जातात। मोफत 1 रुपया पण खर्च न करता ही सुविधा देण्यात येते। तुम्ही हे कार्ड काढायचं आहे। आता बघा, आता तुम्ही सेतू डॉट बघा PMG याशिवाय तुम्हाला गव्हर्नमेंट या वेबसाईटवर जायचं आहे। म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड योजना असं जरी टाकलं तर लगेच तुम्हाला वेबसाईट मिळून जाईल। संपूर्ण माहिती घेऊ शकता, अप्लाय सुद्धा त्या ठिकाणी करू शकता। तुमच्या जिल्ह्यात कोणते हॉस्पिटल आहेत ते सुद्धा बघू शकता। त्यानंतर चौथं कार्ड आहे ते महत्त्वाचं आहे, BPL APL जे काय कार्ड आहे तर ते चौथं कार्ड आहे। म्हणजेच ते कार्ड काय बघा, म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती देखील पैसे देण्याचं सरकारने ठरवलंय। रेशन कार्डावरती पैसे मिळणार अशा बातम्या अनेक दिवसापासून तुम्ही ऐकलेलं असणार। अखेर सरकारने आता पैसे देण्याचं या कार्डावरती आता ठरवलेलं आहे। महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती गहू व तांदूळ हे मिळतंच, सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात। आता 9,000 रुपयांचा लाभ देखील सरकार तुम्हाला देणार आहे। त्यानंतर एक अशी योजना आहे ज्याच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी सहाय्यता सुद्धा तुम्हाला 2025 मध्ये दिली जाते। घरासाठी 1 ते 2 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लोन सुद्धा सरकारच्या माध्यमातून दिलं जातं। याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुमचं घर पडत असेल तर त्यासाठी सुद्धा 80,000 रुपयेपर्यंत त्या ठिकाणी मदत केली जाते। सरकारी रुग्णालयामध्ये मोफत इलाज दिला जातो। तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक विशेष स्कॉलरशिप देखील दिली जाते। आता 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे ते म्हणजे मजदूर कार्ड। महाराष्ट्रात बांधकाम कामगारांसाठी योजना आता काढण्यात आल्या, ज्याच्या मार्फत लेबर कार्ड तुम्हाला दिलं जातं। या कार्डाच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कामगार असाल आणि मित्रांनो त्यांना तुम्हाला अवजारे खरेदी करायची असतील, म्हणजे काय बघा, आता साधन सामुग्री घेण्यासाठी एक रक्कम देण्यात येते। महाराष्ट्रात डायरेक्ट एक पेटी त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाते। एक पेटी दिली जाते ज्याच्या मार्फत अवजार यामध्ये असणार आहेत। तसेच मुलांना स्कॉलरशिप देखील त्या ठिकाणी या कार्डाच्या माध्यमातून दिली जाते। 60 वर्षानंतर जर हे तुमच्याकडे कार्ड असेल तर तुम्हाला पेन्शन देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येते। तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील स्कॉलरशिप देण्यात येते। सर्व कार्डांची माहिती घेण्यासाठी तुम्ही गुगलवर त्या ठिकाणी सर्च करू शकता, जसं की ई-श्रम कार्ड असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल। हे कार्ड पाहण्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता। जास्त माहिती देखील त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। त्यामुळे ही कार्ड तुम्ही काढायचे आहेत जेणेकरून तुम्हाला भविष्यात वेगवेगळे लाभ त्या ठिकाणी सरकारकडून मिळणार आहेत आणि सर्वांनी याचा फायदा हा नक्कीच घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।